आता श्री साई सच्चरित अध्याय 16 ओवी 109. अविपरिलुप्त लुप्त चैतन्य बुद्धिक्षय विकार शून्य ऐसा आत्मा जाणील तो धन्य. भक्त अनन्य सद्गुरूचा. परिलुप्त चैतन्य वृद्धिक्षय विकार शून्य ऐसा आत्मा जाणील तो धन्य. भक्त अनन्य सद्गुरूचा. अध्यात्म अधिभूत अधिदैव त्रिविध तापले जे सदैव ते कैचे भोगिती हे सुदैव. वैभव हे एक संतांचे. अविद्येचे पोटी उपजे संस्कृती त्यापासून वावया निवृत्ती. साधन जय ब्रह्मात्मैक वृत्ती तयाची प्राप्ती ये ठाई. विषय कल्पना शून्य स्थिती अहम ब्रह्मस्मिती वृत्ती. या महावाक्याची आवृत्ती. बुद्धी प्रवृत्ती होईल जे. गुरुवचन शास्त्र प्रतीती अंतर बाह्य करण वृत्ती. मनासह उपरमा पावती आत्मसंविती लाभे. तेच सम्यक दर्शन प्राप्ती विषयार्थादी जड निवृत्ती. तुटे अविद्यादी हृदय ग्रंथी होय अव्यक्ती प्रविष्ट. कवळशातील अतिसूक्ष्म कण तयाहुनी सूक्ष्म प्रमाण. तया अनुहून हि अनियान आत्मानुमान निर्धार. मोठ्यात मोठे ब्रह्मांडदान त्याहूनही आत्मा महिमान. परी हे सर्व सापेक्ष प्रमाण. आत्मा प्रमाणातीत तो सूक्ष्मत्वे अनोरणीयान. महत्त्वे महत्परिमाणवान. एवं नाम रूपादी केवळ उपाधी जान. आत्मा परिपूर्ण निरूपाधिक. आत्म्यास ना जन्म ना मरण नाहीत यासी मूल कारण. अनित्य शाश्वत पुराण सहज निर्धारण दुर्गम. ओंकार प्रतीक जे ब्रह्म तेच त्याचे स्वरूप परम. आगमा निगमासही दुर्गम. ते काय सुगम सर्वत्र. जया निर्धारिता वेद थकले तपस्वी वनवासी जाहाले. उपनिषदी हात टेकिले कोणान झाले निदान. पावाव या आत्मस्वरूपाची आठावा अभेददर्शी आचार्याची व्हावा. तदितरांचा कोण केवारी घावान. तेथे तार्किका
केवळ तार्किका न येथे थारा ब्रह्मावरती फिरेल गरगरा आगम आचार्या विनयितरा स्थिरावे ना तत्वबुद्धी स्वबुद्धी कल्पनेचे अनंत तारे न चुकविती 184 फेरे आगम आचार्यंदू एकची पुरे मगत नूरे लवलेश इतरान साधे जे बहुसायासे तेच साधिल तो अल्पायसे जो दृढ धरी त्या सद्गुरुचे कासे या प्रकाशे सद्विद्या सकार्य अविद्या ते सरे सच्चिदानंद स्वरूप स्थिरे स्वस्वरूप स्थिती अवतरे मोक्ष दुसरे नाम त्या हेच जीवाचे अत्यंत अभिष्ट यदर्थ करीती बहुत कष्ट जे निरंतर ब्रह्म योगनिष्ठ अंतरनिष्ठ सर्वदा स्वरूपी होता चंचळ उठे विषयांची खळबळ झाली या स्वरूपी निश्चळ येईल विकळता विषयांते स्वरूपी जो विमुख विषय तया सदा सन्मुख तोच होता स्वरूपोन्मुख विषय सुमुख फिरविती मोक्ष मात्राचीच इच्छा करी अन्यार्थी निरीच्छ अभ्यंतरी इह परत्रात तृष्णालेश न धरी तोच अधिकारी मोक्षाचा यातील जो एकाक्ष लक्षणे उना मुमुक्षु नव्हे तो स्पष्ट जाना तो केवळ मुमुक्षनाचा भाना तो केवळ मुमुक्षुचा बहाना जैसा काना देखना अहंकार गळल्या विना न होता लोभाचे निर्मूलन न होता मन निर्वासन ब्रह्मज्ञान ठसेना देहात्म बुद्धी हेची भ्रांती बंधासी कारण आसक्ती सोळा विषय कल्पना स्मृती ब्रह्म प्राप्ती हातिये विशेष परब्रह्म साक्षात्कार ये कठीण कर्म सविशेष निरूपण हेची वर्म हाची धर्माधर धीमंदा आत्मा गूढ सर्वांभूती हे तत्व जाणती वेदांती तरी यावी सर्वत्र अनुभूती ऐसी प्रतीती कैचेनी आधी लागे चित्त शुद्धी वरी सूक्ष्म कुशाग्र बुद्धी तेव्हाच प्रगटी हा त्रिशुद्धी कृपा समृद्धी स्वयमेव